सो गाइस हे बघा सगळ्यात पुराणी लकडी. सो गाइस मी तुम्हाला एक असं स्ट्रक्चर दाखवते. इतकं भारी स्ट्रक्चर आहे ना. हे बघा किती सुंदर मूर्ती बनवली आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज जायचं आपल्याला म्युझियमला. म्युझियमचा आज पुन्हा आपण टूर घेऊया. आज खूप मजा येणार आहे. आता आपण भेटूया म्युझियमला. आता आपण इथं पोहोचलोय. आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया काय काय आहे. चला. सो गाइस आता आपण इथं चेक इन वगैरे करूया. गाइस आता आपण आतमध्ये वगैरे आलोय. चेकिंग विकिंग सगळी झाली. आता आपण जाऊया आतमध्ये. याच्या तुम्ही आता बघितलीच असेल बुद्धाची स्टॅच्यू किती सुंदर होती ना. हे खूप सुंदर आहे. सो गाइस आता आपण म्युझियमच्या आतमध्ये आलोय. सो गाइस बघा इथे किती सुंदर बनवलंय यांनी. इतकं चांगलं. सो गाइस आता आपण तिकडे जाऊया. मातीचे भांडे बघूया कसे दिसते ते मातीचे भांडे. सो गाइस या अशा भांड्या ना आम्ही गावाला बनवतो असे भांडे. अरे हा तर आपला वर्क आहे. गाइस किती सुंदर बनवल्या हाताने. हँडमेड आहे. खूप सुंदर आहे. और हे असं कुटायचं असतं ना आपण, ते आम्ही गावाला असे भांडे कुंडे बनवतो ना मातीचे, ते बनवले त्यांनी. सो गाइस तुम्ही बघा किती मोठा मटका आहे तो. खूप पुराण्या जमान्यातला मटका आहे. किती पाणी बसत असेल त्याच्यामध्ये. खूप सुंदर मटका, पण मोठा पण आहे. इतका मोठा आठ मटका. आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये जाऊया. तो आपल्या सगळ्या मूर्ती बघूया आपण. देवांच्या मूर्ती बघूया. सुंदर आहे. सो गाइस खूप सुंदर चालू आहे. सुंदर हँडमेड बनवलं आहे ना सगळ्यांनी. आणि सगळे आपले देवांसाठी बघा तिकडं नंदी महाराज त्यांचं बनवलं आहे. आणि ते बघा गाइस किती सुंदर. टच नाही करून देत त्याला आपण बघितलं. ते सुंदर आहे. सो गाइस आता आपण जाऊया आतमध्ये मूर्ती बघायला. सो गाइस इथं बघा किती पुराण्या जमान्यातल्या मूर्त्या बनवल्यात सुंदर. ही सगळ्या मूर्त्या खूप जास्त सुंदर आहेत. सगळे काचेमध्ये ठेवलेले आहेत. सो गाइस या दगडावरती किती सुंदर डिटेलिंग केली आहे. इथं पुराण्या जमान्याची सापशिडी आहे. चल का कन्फ्यूज आहे एवढी. अरे आपला रोड नॉट टेकनचं चॅप्टर तर ध्यानातच असेल सगळ्यांना. तर सोचते दोन्ही रोड मधून कोणता रोड. चला जिथून सगळे कोण नाही जाते आपण तिथून जाऊ. तिथून जाऊ. सो गाइस हे बघा सगळ्यात पुराणी लकडी. इतकी पुराणी लकडी आहे ना. आणि इथं काय ते लिहिलंय भोजपत्र. मला तर नाही माहिती काय, पण तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मला भोजपत्र म्हणजे काय असतं. सो गाइस बघा ही किती छोटे छोटे आर्ट्स आहेत पुराणी जमान्याचे. किती सुंदर आर्ट आहेत ते सगळे. सो गाइस आता आपण तिथे जाऊया काय बघूया. पुराण्या जमान्याचे बुक कव्हर आहेत. किती सुंदर कव्हर आहेत. नाही तर या जमान्याचे बुक कव्हर
किती सुंदर. आणि ह्या जमान्याच्या बुकावर ग्रीन, येलो, पिंक, ब्लू आणि तिथे बघा बुक आहेत. आपण जाऊन बघूया काय. खूप सुंदर बुक आहे तिथे. रॉयल फिलिंग येते आणि गाईस तिथं बघा आपले महाराजांचे पेंटिंग काढलेले खूप सुंदर. आपण जाऊन बघूया. बघा त्यांची रिंग वगैरे काहीतरी नाही आहे. पण खूप सुंदर आहे. आपले महाराज आहेत. आणि पहिल्या जमान्यांचे पत्र राहायचे. पत्र टाकायला आणि महाराजांची पेंटिंग आहे. एक गोष्ट दाखवायची मला तुम्हाला. इथं बघा इतकं सुंदर पेंटिंग आहे ना. बेस्ट पेंटिंग. चला आता आपण बघूया पेंटिंग्सला. किती सुंदर पेंटिंग. किती कलर बिलर एकदम छोटासा डॉट त्यांनी ध्यान ठेवलं. देवाची एक मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती. तिथं बघा पेंटिंग बनवताना व्हिडिओ चालू आहे. किती सुंदर पेंटिंग बनवतात ते. एक डिटेलिंगचं पण ध्यान ठेवतात. पुराण्या जमान्याची मूर्ती छोटी छोटी बघूया आपण. विकायला ठेवली होती. बघा ही छोटीशी मूर्ती 4,000ची आहे. ही इतकी छोटीशी मूर्ती विकायला ठेवलं नाही. आता मी तुम्हाला एक रूम मध्ये नेणार आहे जो पूर्ण पुराण्या जमान्यातली वाईब दे. चला आता आपण जाऊया. वेलकम गाईज, वेलकम. वेलकम आहे पुराण्या जमान्यात. मी तुम्हाला एक असं स्ट्रक्चर दाखवतो. इतकं भारी स्ट्रक्चर आहे ना. हे बघा ही मोठी ब्रिटिशांची इतकी सुंदर मोठी. कसं काय बनवलं असेल का काहीतरी. आणि तिकडे काहीतरी दगडांची डिझाईन वगैरे काहीतरी. इकडं पण काहीतरी लिहिलंय. त्यांची भाषाच कळत नाही काय. वाच बरं काय लिहिलंय. वैष्णवी आम्हाला वाचून दाखव ना. सगळ्यात आता वैष्णवी वाचणार आहे काय. आपण शिकल्यावरती वाचू. सगळ्या किती सुंदर मूर्ती बनवली आहे. कशी बनवली तिथं सांगून राहिले. तिथं सांगू. इकडं पण हे बघितलं गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि तिथे काळातले भांडे ठेवलेले आहेत. किती सुंदर आहे. आणि सुंदर मूर्ती आहे. भांडे आहेत. सुंदर काचाचे भांडे. बाउल्स असतील ना. बाउल्स एक गोष्ट दाखवायची मला. एकदम सुंदर गोष्ट. एक डिटेलिंगची पण चुकीला किती सुंदर बनवली. मोरची मूर्ती. सो गाइस आता आपला फर्स्ट फ्लोअर फिरून झाला. आता आपण जाऊया सेकंड फ्लोअरवर. पहिले आपण इथून घेतो. आता आपण इथून जाऊ. काटा चम्मच आहे. काटा चम्मच. छोट्या पोरांची चम्मच येते. किती सुंदर चम्मच आहे. घ्यायचं का घरी. शिवून बनवलेलं. हा. मस्त पेंटिंग म्हणजे काय पण असं. किती मस्त बनवलेलं. चला आता आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराज
ॲनिमलच्या सेक्शनमध्ये. तर हे बघा किती सुंदर बनवलेलं आहे. आणि तिथं तो पान गेला आणि इथं बघा किती सारे बर्ड्स आणि इथं बघा किती सुंदर. आणि तिथं इगर आहे. खूप चित्ता बघा. सो गाइस इथं बघा माकड वगैरे आहे आणि तिकडे बघा गर्दी वगैरे काय माहिती काय इतकं सारं माकड आहे, मोठे माकड आहेत. आणि तिथं बघा किती छोटंसं कोणतं आहे प्लीज मला हे कोणतं तरी जानवर आहे मला माहिती आहे. तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा. काहीतरी असंच बोलते तुम्ही ना याच्या मुलांना टोने का बघितलं नाही पाहिजे. आता काय जानवर आहे एकदम मस्त. ही याला अगर आपण हात लावला ना तर काटे सोडतोय डायरेक्ट. आणि ते बघा असे लावलेत नाही ॲनिमल्स की आमच्या डोक्याच्या बाहेरूनच चालले काही. हे बघा वा हे स्किन एकदम एकदम रिअल आहे. खोटं नाही येते रिअल आहे. सो गाइस इथं बघा प्राण्यांचे हडकं ठेवले छोटे ते मोठे सगळे ठेवले. बघा किती डेंजर आहे. आणि हे देवाला बघा पान घ्यायचा असतो ना आपला त्याच्यात पण आहे हडकं. सो गाइस आता आपण पुन्हा म्युझियम फिरलोय. आतमधल्या सगळ्या भारी भारी गोष्टी बघितल्यात. एकदम एक्सपेन्सिव्ह गोष्टी पण बघितल्यात. आता आपण जाऊया घरी. सो गाइस आता मी घरी आले. मी खूप जास्त थकले आहे. तो आजचा ब्लॉग इथेच ॲड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.